वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढत चालल्या, कारण शशांक आणि सुशील हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोट्या पत्त्याचा वापर केल्याचं समोर आलंय। दरम्यान बंदुकीच्या परवान्यासाठी त्यांचे मामा असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी मदत केल्याचं सुद्धा बोललं जातंय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ज्या बंदुकीच्या जोरावर हगवणे बंधू समोरच्यांना धाकात ठेवायचे, त्या बंदुकीसाठी खोटी कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आलंय। यासाठी त्यांना नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी मदत केल्याचा आरोप होतोय। जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले, त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते। 2022 मध्ये हगवणे बंधूंनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला। हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांकडनं शस्त्र परवाना नाकारण्यात आला। शस्त्र परवान्यासाठी हगवणे बंधूंनी यानंतर पुणे शहर पोलिसांकडे अर्ज केला। शशांक हगवणे यांना शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चुकीची माहिती दिली। अर्जात पुण्याच्या कर्वेनगर मधील पत्ता दिला होता। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या सहीनं शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होतोय। त्यांचा पत्ता जो आहे तो पुणे ग्रामीण मधला होता, तो पुणे अर्बन मध्ये दाखवला गेला। पण मामांना पूर्ण कल्पना असून कदाचित त्यांच्याच गायडन्सनी त्यांनी ते करून घेतलंय। मी स्ट्रॉंग पत्र गृह मंत्रालयाकडे लिहून तिथून मागणी करणार आहे की त्यांची ताबडतोब उचलबांगडी करा आणि जेल त्यांच्याकडे आत्ताच्या घटकेला जे जेल हेडक्वार्टर्स आहे ते पण काढून घेतलं पाहिजे, किंवा यांना सस्पेंड करून यांच्यावर इन्क्वायरी करा। हे फक्त चार्ज काढलेला आहे त्यांचा वेगवेगळ्या विभागाचा। मी म्हणतो त्यांना निलंबित केलं पाहिजे। त्यांच्या प्रेशरखाली त्या काळात पोलिसांनी काम केलेलं आहे। त्यांच्या प्रेशरखाली पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून फक्त चार्ज काढून चालणार नाही, तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, सेवेतून घरी बसवलं पाहिजे। दरम्यान हगवणे कुटुंबियांना शस्त्र परवाना देण्यात आपला संबंध नसल्याचं पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी म्हटलंय। पोलीस आयुक्तांच्या सहीनंतरच हगवणेंना शस्त्र परवाना दिल्याचं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलंय। शशांक आणि सुशील हगवणेंना मी शस्त्र परवाना दिलं म्हणणं चुकीचं आहे। मी फक्त व्यवस्थेचा भाग होतो। कारवाई स्थानिक पोलीस आणि संबंधित पोलीस आयुक्त करतात। हगवणेंना परवाना देण्याशी माझा कुठलाही संबंध नाही। यंत्रणेनं त्याची चौकशी करून परवाना दिला असेल। संबंधित पोलीस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव जातो, म्हणून मी प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याची मागणी पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हगवणे प्रकरणात राजकीय हितसंबंध असून आरोपींच्या बचावासाठी काही जणांचा हात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये अजूनही सत्यता लपवली जाते आहे किंवा कुठेतरी राजकीय दबाव असायला वाव आहे। माझी विनंती आहे, ही केस लवकरात लवकर सीआयडी कडे वर्ग करण्यात यावी, जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल। पोलीस स्टेशनला कोणी तक्रार केली तर त्याची दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे। महिला आयोगाला ज्या सुनावण्या असतात त्याच्यात या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि विनंती आम्ही त्यांना करू। हगवणे कुटुंबियांचा आणखी एक धक्कादायक कारनामा आता समोर आलाय। राजेंद्र हगवणे याचा पुतण्या संतोष हगवणे यानं खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती। विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे याची गाडी या चित्रपटामध्ये वापरण्यात आली होती। पण हगवणे कुटुंबियांनी खुर्ची सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचे लाखो रुपये थकवल्याचा आरोप होतोय। याबाबत हगवणे कुटुंबियांच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारही करण्यात आली होती। तुषार झरेकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज।